लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी. भाई साहब, वसई विरार महानगर पालिका में बहुजन विकास आघाड़ी को स्पष्ट बहुमत मिलने के बावजूद भाजपा द्वारा ऑपरेशन लोटस की चर्चा तेज है. इस पर प्रतिक्रिया देते हुए बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकुर ने भाजपा को सख्त चेतावनी दी. उन्होंने कहा कि ऐसे हथकंडे बंद करें, उनका एक भी नगर सेवक नहीं टूटेगा. जनता पहले ही भाजपा को सबक सिखा चुकी है. नाही, ते खोटं बोलतात हे तर लोकांना कळलंच आहे. लोकांनी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं, पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं. आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली. MMRDA हॉस्पिटल पास करून घेतलं, 25 कोटीचा चेक आला, त्याचं साधं टेंडर नाही काढता आलं. महानगरपालिकेत पैसे जमा आहेत 10 जुलै 24ला, 2 वर्ष 1.5 वर्षापूर्वी. टेंडर नाही. लोकांना हे बघितलं आणि हे खोटं बोलतात. सप्ता आणा भाका घेतलेला आहे तिकडे, तुमची बिल्डिंग तुटून देणार नाही. माझ्या कारकिर्दीत कधी झालेलं आहे का? लोकांना ते पण कळते. त्यामुळे विषयच नाही. आम्ही एक तर तुम्ही अनधिकृत बांधकाम होऊन देऊ नये, ते प्रशासनाचं काम आहे. आणि जी गरीब लोक तिकडे राहायला येतात त्यांना बेघर करणं हे चुकीचं आहे. तुम्ही बांधकामच होऊन देऊ नका ना का, तर लोक जातील लिगल मध्ये. तर ते कंट्रोल करू आम्ही आणि यांना दिलासा देऊ. माडामधून जो रिडेव्हलपमेंट किंवा हाऊसिंगचं झालेलं ती कामं आम्ही घेऊ. लोखंडे साहेब माडाचे CEO असताना जे पास करून घेतलेलं ती कामं आम्ही मार्गी लावू. नाही, आव्हानं सगळीच येतात. शेवटी काय होते, नवीन आलेल्या लोकांना आम्ही केलेली कामं लक्षात नसतात, माहीत नसतात. तर त्यामुळे ती आम्ही हळूहळू करू ना. आता आम्ही रिअल काम करणार आहे. आता रीलवर पण काम करू. 100% बदल दिसेल. लोकांच्या तक्रारीला तातडीने उत्तर दिलं जाईल. नगरसेवक चांगल्या प्रकारे काम करतील. समजा कुठे कमी पडला नगरसेवक, तर मी बसलेला आहे, क्षितिज बसलेला आहे, राजेश पाटील बसलेले आहेत, बळीराम जाधव बसलेले आहेत. आम्ही करू ते. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ.